दुःख किती आहे त्याला अनुमान नाही। येरती माईके दुःखाची जनिती आणि नाही आधी अंती अवसानी। आणि मग काय केलं पाहिजे तर त्या भगवंताची प्राप्ती केली पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे। आणि जर असं जर झालं तर भगवान परमात्मा काय करेल, स्वतः तो परमात्मा कसा आहे, अविनाशी स्वरूपाचा आहे। अविनाश करी आपुलिया ऐसे, तो अविनाशी आहे तर तुम्हाला सुद्धा अविनाशी स्वरूप तुम्हाला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही। अविनाश करी आपुलिया ऐसे, फक्त तुम्ही काय करा, तुमच्या मनाला त्याचं पिस लावा। पिस म्हणजे वेळ लावा। कशाचं पिस लावायचं, लावी म्हणा पिसे गोविंदाचे। आणि असं जर केलं तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्ही हयात असताना तुमची कीर्ती या मृत्यू लोकामध्ये राहील, यात नवल नाही। तर तुम्ही गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी उत्तम कीर्ती पाठीमागे राहील। तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे। हेरते माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो अत्यंत गरजेचा असतो। नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं। म्हणून आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे भाऊबंद लहान थोर महिला पुरुष सर्व क्षेत्रातील मान्यवर, मग त्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, अन्यथा शैक्षणिक क्षेत्रातील असेल, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले आहात। ते निमित्त कारण म्हणजे श्री हरिभक्त पारायण आमचे परमस्नेही आदरणीय लक्ष्मण धुळाजी तोरे, ज्यांना प्रेमाने आपण लखन म्हणत असत। लखनला आपल्यातून जाऊन म्हणजे या इह लोकातली यात्रा संपवून परलोकाच्या यात्रेत विलीन होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच या ठिकाणी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता उपस्थित आहोत। सर्वात प्रथमतः मी माझ्या कुटुंबियाच्या व सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने लखनना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। नवे जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले। 21 स्वर्गाचे धरणे सत्ता मात्रे आपुल्या, किंवा म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हली जो जगाते चाळीता। संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला तो कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेल्या परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना अशी करतो की हे दयाघना परमेश्वरा, अरे ज्याप्रमाणे वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू क्षीराचा सागर दिलास, अरे बापाची मांडी मागणाऱ्या ध्रुव बाळाला तू आढळपद दिलंस। एवढंच काय तर स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली जी पुतना मावशी, त्या पुतनेला देखील सनकादिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला। माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वर्णन करतात, तुवा सनकादिकांचे निमाने सायुजी सौरसू दिदला पुतनी, जी विषयाचे निस्तन पाने मारू आली। अरे स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली पुतना, तिला देखील सनकादिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला। मग लखन तर तुझी भक्ती करणारा होता, तुझी वारी करणारा होता, तुझं भजन करणारा होता। नवे वारकरी संप्रदायातलं फार अनमोल रत्न खऱ्या अर्थाने म्हणजे लखन होता। तुझी वारी करणारा होता, तुझं भजन करणारा होता। आणि जो तुझं भजन करतो, जो तुझी वारी करतो, जो वारकरी असतो, त्याला मोक्ष आणायची गरजच नाहीये, कारण तोच खऱ्या अर्थाने मोक्षाचा अधिकारी असतो। महाराज काय म्हटले, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे विठरावरा, पुंडलिके विठरावरा, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिके विठरावरा, पुंडलिके विठरावरा। पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे, तोच खऱ्या अर्थाने मोक्षाचा अधिकारी असतो। मग लखनला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झालेलाच आहे। महाराज फक्त त्या परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना अशी करतो की हे दयाघना परमेश्वरा,
लखनला मोक्ष प्राप्त झालेलाच आहे, फक्त आणि फक्त तुझ्या चरणाजवळ त्याला जागा दे, नवे नवे तुझ्या स्वस्वरूपामध्ये त्याला विलीन करून घे. हीच खऱ्या अर्थाने त्याला सगळ्यात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. विठ्ठल विठ्ठल. आज खऱ्या अर्थाने लखनच्या जाण्याने या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे ते शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. पण सृष्टीचा नियम आहे महाराज, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण अटळ आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण ठराविक वेळ असतो, जाण्याचाही काळ असतो, जाण्याचंही वय असतं. अगदी कमी वयामध्ये लखनला त्या ठिकाणी आपल्यातून या इहलोकातली यात्रा संपवून परलोकाच्या यात्रेमध्ये जावं लागलं. लखनच्या जाण्याने या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे ते शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. अतिशय भरलेला परिवार आहे. मग त्यामध्ये खऱ्या अर्थाने लखनची आई नवसा मावशी. महाराज, आईच्या जीवनातून प्रत्येक आई वडिलांची एक अपेक्षा असते की त्या ठिकाणी मुलांच्या अगोदर आपण त्या ठिकाणी डोळे झाकावे, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण जर तरुण मुलाचं त्या ठिकाणी आपल्या डोळ्या देखत जर जाणं होत असेल तर त्या मातेला दुःख होणं साहजिक आहे महाराज. आणि शेवटी आईचं अंतकरण असतं महाराज, आणि आई ती आईच असते महाराज. आईला मायेचा सागर म्हटलेला आहे. अनेक जणांनी, कवीने सुद्धा त्या ठिकाणी आईचं वर्णन केलंय महाराज. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवना आकार, तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर हो हो. आई खऱ्या अर्थाने मायेचा सागर असतो. कारण एखाद्या आईला महाराज 10 मुलं असू द्या, 5 मुलं असू द्या किंवा 2 मुलं असू द्या, मुलं सांभाळणारे असू द्या किंवा न सांभाळणारे असू द्या, तर 2ही मुलांवर, 5ही मुलांवर, सर्व मुलांवर त्या ठिकाणी सारखंच प्रेम करते ना, तिला खऱ्या अर्थाने आई असं म्हणतात. कुठल्याच लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने प्रेम करते ना दादा, तिला खऱ्या अर्थाने आई असते. ऐसी कळवळ्याची जाती करेला भावी ना प्रीती. अरे कुठल्याच लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने मुलांवर प्रेम करते, तिला खऱ्या अर्थाने आई असं म्हणतात. आणि अशा आईचं त्या ठिकाणी अंतकरण कसं झाले असेल, ज्याच्या जागेवर त्या ठिकाणी विचार केला पाहिजे महाराज. आज खऱ्या अर्थाने नवसा मावशींना जे काही दुःख झालेलं आहे लखनच्या जाण्यानं, ते शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. त्याचप्रमाणे लखनच्या पत्नी या शब्दाला आपल्या ग्रामीण भागामध्ये एक प्रचलित शब्द आहे, तो म्हणजे बायको. बायको या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे महाराज. बा म्हणजे पतीच्या बाजूने भक्कमपणाने उभी राहणारी,
य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणारी, आणि को म्हणजे कुणासाठी नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी आपलं आयुष्य आपलं जीवन जगणारी, तिला खऱ्या अर्थाने बायको असं म्हणतात. आणि आज खऱ्या अर्थाने संगीता लक्ष्मण तोरे, संगीता मावशीच्या जीवनातून आपला पती त्या ठिकाणी हरपलेला आहे महाराज. त्यांनाही त्या ठिकाणी जे दुःख झालेलं आहे ते शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. त्याचप्रमाणे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तर तो होतो उभा. म्हणजे भावाच्या कोणत्याही संकट काळामध्ये भावाच्या पाठीमागे भक्कमपणाने जो उभा राहतो ना महाराज, त्याला खऱ्या अर्थाने भाऊ असं म्हणतात. असे आमचे परमस्नेही आदरणीय परममित्र उत्कृष्ट मृदंगाचार्य भागवत महाराज रुपनर या ठिकाणी, त्याचप्रमाणे सर्व रुपनर परिवार असेल, तोरे परिवार असेल, त्यांच्या कन्या असतील, मुलं असतील महाराज, आज खऱ्या अर्थाने या मुलांच्या जीवनातला वटवृक्षरूपी बाप हरवलेला आहे महाराज. आणि वटवृक्षरूपी बाप हरवल्यानंतर त्या मुलांच्या जीवनामध्ये काय दुःख आहे हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही महाराज. कारण तो बापच असतो महाराज. अरे प्रत्येक वेळेला आपण आईचे गुण गोडवे गात असतो, प्रत्येक वेळेला आईला मायेचा सागर म्हणत असतो, आईचं त्या ठिकाणी वर्णन करत असतो, आणि बापाला मात्र सहज आपण विसरून जातो. एक लक्षात ठेवा महाराज, कोणाला म्हणतात हो बाप? अरे हे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, हेच उन्हाळ्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, 12-1चा सुमार असावा. अरे सूर्य वरून तापलेला आहे, खालून पाय भाजता आहेत, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने जात असावं, पायाला फोड आलेले आहे, वरून उन्हाचे चटके लागतायत, अंग घामाने ओलं चिंब झालेलं आहे, आणि असह्य वेदना त्या जीवाला होत आहेत. पण अशा वेळेला मात्र रस्त्याने जात असताना त्या जीवाला समोर एक वटवृक्ष दिसावा, आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं, आणि त्या वटवृक्षाच्या सावली खाली उभं राहावं, त्या सावलीमध्ये उभं राहावं. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्या सावलीमध्ये उभं राहिल्यानंतर महाराज जेवढा आनंद त्या ठिकाणी त्या जीवाला होणार आहे ना महाराज, तो आनंद म्हणजे आपल्या घरामधला वटवृक्ष रूपी बाप जिवंत असल्याचा आनंद आहे. आणि तेच उन्हाळ्याचे दिवस असावे, 12-1चा सुमार असावा, सूर्य तापलेला आहे, डांबरी तापलेला आहे, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने जात असावं, पायाला फोड आलेले आहे, असह्य वेदना त्या जीवाला होत आहेत. पण लक्षात आलं की समोर वटवृक्ष आहे, आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं, आणि त्या ठिकाणी जाऊन पाहावं तर तो वटवृक्ष मात्र कोलमडून पडलेला असावा. आणि मग मात्र त्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर, अरे त्या कोलमडलेल्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर त्या जीवाला जे काही दुःख होणार आहे महाराज, ते दुःख म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला, आपल्या घरातला वटवृक्ष रूपी बाप हरवल्याचं दुःख आहे महाराज. अरे आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यानंतर मात्र मिळत नाही. असा वटवृक्ष रूपी बाप खऱ्या अर्थाने या चिरंजीवांच्या आणि कन्यांच्या जीवनातून गेलेला आहे. त्यामध्ये लखनचा चिरंजीव रुद्राक्ष लक्ष्मण तोरे, त्याचप्रमाणे मुलगी सोनाली गोरख थोरात, रुपाली दत्तात्रय, बरोबर ना, रुपाली दत्तात्रय लोकनर, त्याचप्रमाणे दीपाली ज्ञानेश्वर हजारे, त्याचप्रमाणे त्यांच्या पुतणे असतील रोहन भागवत तोरे, रितेश भागवत तोरे, असा हा भरलेला परिवार. आणि या भरलेल्या परिवारातून त्या ठिकाणी लखनचं जाणं झालं महाराज. आज खऱ्या अर्थाने विशेषतः या कुटुंबातला एक वटवृक्ष रूपी बाप गेलेला आहे महाराज. आणि बाप तो बापच असतो. मी आता सांगितलं, प्रत्येक वेळेला आपण आईचे गुण गोडवे गात असतो, आणि बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. अतिशय महत्वाचा विषय आज तुमच्या पुढे मी मांडणार आहे. बाप कसा असतो आणि बाप कोणाला म्हणतात याच्याविषयी थोडंसं चिंतन करणार आहे महाराज. कोणाला म्हणतात हो बाप? प्रत्येक वेळेला आपण आईचे गुणगोडवे गात असतो, आईला मायेचा सागर म्हणत असतो, आईलाच त्या ठिकाणी अनेक उपमा देऊन त्याचं वर्णन केलं जातं. आणि बाप त्या ठिकाणी पाठीमागे राहत असतो. का पाठीमागे राहत असतो? बाप आपल्याला ओरडत असतो, बाप आपल्याला नेहमी टॉर्चर करत असतो, बाप आपल्याला काम धंदा सांगत असतो, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, असं कर तसं कर, असं टॉर्चर नेहमी करत असतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बाप दूरचा वाटत असतो. पण एक लक्षात ठेवा महाराज, त्या बापाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसते. तुम्ही फार त्या ठिकाणी संपत्ती कमवून दिली पाहिजे, इस्टेट कमवून दिली पाहिजे, ही अपेक्षा त्या बापाच्या अंतःकरणामध्ये कधीच नसते महाराज. फक्त आणि फक्त त्या बापाच्या अंतःकरणामध्ये एकच विषय असतो. काय? त्या बापाला एकच वाटत असतं की आपलं नाव त्या ठिकाणी मुलांनी लौकिक करावं. कारण या जगाच्या पाठीवर सर्वात स्वाभिमानी जात कोणती असेल ना महाराज, तर ती बापाची जात आहे. त्याला फार इस्टेट दिली पाहिजे, संपत्ती दिली पाहिजे, ही अपेक्षा त्या बापाच्या
अंतकरणामध्ये कधीच नसते. फक्त आणि फक्त माझ्या मुलांनी त्या ठिकाणी माझं नाव लौकिक करावं ही अपेक्षा त्या बापाच्या अंतकरणामध्ये असते, कारण तो स्वाभिमानी आहे. एका कवीने फार सुंदर वर्णन केले महाराज. बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिरा मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल असा असतो तो बाप. अहो रात्र मुलांसाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काढ करणारा तो बापच असतो. जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा म्हटले ना, बाप कारी जोडी लेकराची होडी, बाप कारी जोडी लेकराची होडी, बाप कारी बाप त्या ठिकाणी स्वतः उन्हाची चटके सहन करत असतो, पण आपल्या कुटुंबाला, आपल्या मुला लेकरांना त्या ठिकाणी कधीच ते चटके यायची वेळ येऊ देत नाही महाराज. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रे, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. त्या ठिकाणी तो बाप कळणं एवढं सोपं नाही महाराज. अरे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र हाडाचे काढ करत असतो. अरे आपण जर रस्त्याने जात असेल, जाता जाता आपल्याला जर ठेच लागली तर आपल्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतो, आई ग. पण त्याच रस्त्याने जर पुढे गेलो आणि जर आपल्याला मोठा साप दिसला किंवा वाघ जर दिसला ना, तर आपल्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतो, कोणता? बाप रे. म्हणजे मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद खऱ्या अर्थाने बाप नावाच्या व्यक्तीमध्ये असते महाराज. आणि असा वटवृक्षरूपी बाप जेव्हा घरातून जातो ना महाराज, तो वटवृक्षरूपी बाप गेल्याचं दुःख काय असतं. ज्याच्या जीवनातून बाप गेला ना महाराज, त्याला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असते. आज खऱ्या अर्थाने या कुटुंबातला एक वटवृक्षरूपी बाप हरवलेला आहे. त्यांच्या जाण्यानं या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. आज खऱ्या अर्थाने त्याच बापाला सर्वच या ठिकाणी आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी जमलेले आहात. अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे आज खऱ्या अर्थाने या कीर्तनसाठीसाठी लाभलेली ही साथ जी आहे ते महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मंडळी शिवनाथ महाराज असतील, सीताराम महाराज असतील,
सर्व आमच्या गावची भजनी मंडळ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आता सर्वांची नावं आपणा सर्वांना ज्ञात आहे. अतिशय उत्कृष्ट मृदंगाचार्य आहे, विनेकरी आहेत. सर्वांची नावं आपणा सर्वांना ज्ञात आहे. या ठिकाणी काकाही आलेले आहेत. आपणा सर्वांना त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आपण त्या ठिकाणी लखनला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे भगत बाबा असेल, लखनचे मेवणे असतील, गणूमामा असतील, ननुमामा असतील, सर्व परिवार असेल, सर्व या ठिकाणी लखनला श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जमलेले आहात. म्हणून त्या निमित्ताने त्या अनुषंगाने या अभंगावरती थोडंसं चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय महत्त्वाची अशी सिस्टम या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाची क्रांती या जगाच्या पाठीवर अतिशय शिखरावरती पोहोचवण्याचं जे काम करतायत ते महासत्ता न्यूज चॅनलचे प्रोप्रायटर आमचे मेवणे नवनाथ दादा या ठिकाणी आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबा यांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबा आहे मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे महाराज. प्रत्येक जीवाला सुख हवं आहे. इथं असा कोणीच नाहीये मला दुःख व्हावं असा म्हणणारा कोणी नाहीये. प्रत्येकाला सुख हवं आहे. असं कोणी आहे का मला दुःख व्हावं म्हणून? या जगाच्या पाठीवर फक्त एकच होऊन गेली. तिने फक्त देवाकडे दुःख मागितलं होतं. कोण? कुंती माता. का? कारण दुःखामध्ये खऱ्या अर्थाने भगवंताची आपल्याला आठवण होत असते. कारण तुम्ही बघा, आपण जर रात्रीच्या वेळेला रस्त्याने जात असेल तर रस्त्याने जात असताना जर अमावस्याची रात्र असेल, पौर्णिमेची रात्र असेल आणि रस्त्याने जर जाता जाता काही जरी आवाज जर आपल्याला आला, वाघाची चाहूल किंवा काहीतरी त्या ठिकाणी भीतियुक्त वातावरण जर झालं तर आपल्या तोंडामध्ये त्यावेळेला कशाच कोणाचं नाव येतं? देवाचं नाव येतं, है का नाही? म्हणजे संकट काळामध्ये देवाची आपल्याला आठवण होत होते. म्हणजे त्या ठिकाणी संकट आल्यानंतर आपण काय म्हणतो? देवा तू आता माझा बाप, आणि संकट गेल्यानंतर देवा तुझा मी. हा, अशी गंमत आहे. म्हणजे सुखामध्ये आपल्याला देवाची आठवण होत नाही. म्हणून कुंती मातेने त्या ठिकाणी भगवंताला काय मागितलं? का मला सुख नको, मला दुःख हवं आहे. पण कुंती मातेला सोडल्यानंतर कुंती मातेच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मला दुःख व्हावं असा कोणी आहे का? माझं लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. हे माझं लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असा एकही माणूस जन्माला आलेला नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे महाराज. प्रत्येक जीव सुखासाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात आणि सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात. अहो रात्र त्या ठिकाणी कशाचा प्रयत्न करतोय? सुख मिळण्यासाठी. कशासाठी प्रयत्न करतोय? सुख मिळवण्यासाठी. रात्रीचा दिवस करत असतो, आतोनात प्रयत्न करत असतो सुख मिळवण्यासाठी. पण सुख ज्या ठिकाणी मिळणार आहे त्या ठिकाणी मात्र त्या सुखाचा शोध तो घेत नाही. सुख कुठं मिळतंय? सुखालागी करीती तळमाळ करी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. सुख लागी करीसी तळमाळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. काय सांगितलंय? सुख जर हवं असेल तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. आणि पंढरीला कोण आहे? कोण आहे पंढरपूरला? तो हा उभा विटेवर,
एकाने तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. मग जर तुम्हाला जीवनामध्ये सुख हवं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? महाराज सांगतायत, जर तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच पर्याय आहे. काय पर्याय आहे? तो भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला जीवनामध्ये सुख मिळेल, अन्यथा सुख मिळणार नाही. अभंगाचं प्रथम चरण. बोला तो एक देव करून, बोला तो एक देव करून द्यावा, 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 बोला तो एक देव करून द्यावा. त्याने विना जीवा सुख नव्हे, त्याने विना जीवा सुख नव्हे, जगती माईचे सुखाची देणे, जगती माईचे सुखाची देणे. हाते विना जीवा सुख नव्हे, त्याने विना जीवा सुख नव्हे, जगती माईचे सुखाची जनाचे, जगती माईचे सुखाची जनाचे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. या मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. मग महाराज म्हटले की बाबा रे, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर तुम्हाला एकच पर्याय. काय? तो देव आपलासा करावा लागेल. आता काही लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला, का हो तुकोबारा, तुम्ही आम्हाला तो देव आपलासा करण्यासाठी सांगताय, पण तुम्हाला त्याचा काही अधिकार आहे का? कारण अधिकार असल्याशिवाय दुसऱ्याला सांगू नाही, नाहीतर विनाकारण आपण त्या ठिकाणी आपलाच अधिकार नाही दुसऱ्याला सांगा. आपण कोरडे पाषाण लोक सांगे, हा आपल्यालाच त्याचा अधिकार नाही, दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आपल्याला असेल तरच त्या ठिकाणी सांगावं. मग तुकोबारा, तुम्हाला त्याचा अधिकार आहे का? महाराज म्हटले, आम्हाला त्याचा अधिकार आहे, म्हणून आम्ही सांगतोय. कारण अधिकार या शब्दाचा अर्थ काय आहे? अधिकारावं आणि मग सांगावं, त्याला म्हणतात अधिकार. मग तुकोबारा, तुम्हाला त्याचा अधिकार आहे का? बरं, त्याचा तुम्हाला अनुभव आहे का? तुम्ही तो देव आपलासा केलाय का? फक्त आम्हालाच आपलासा करायला सांगतायत? महाराज म्हटले, तो देव आम्ही अगोदर आपलासा केलाय आणि आम्ही त्या ठिकाणी ते सुख उपभोगलंय, म्हणून तर तुम्हाला सांगतोय. कारण हा काय आहे? आमचा अनुभव आले अनुभव आले या अंगात, किंवा हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, किंवा तुका म्हणे चापुनी सांगे, आणि मज अनुभव आहे अंगे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की त्याचा अनुभव आम्हाला आहे, आम्ही तो प्रत्यक्ष तो परमात्मा आमच्या जीवनामध्ये आपलासा केलाय, म्हणून ते सुख आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाले. आणि हेच सुख सर्वसामान्य जीवांपर्यंत पोहोचावं. कारण संत महात्म्यांना त्या ठिकाणी तुमचा आमचा कळवळा आहे. महाराज, येतो कळवळा म्हणून या, किंवा येतो हिताचा कळवळा. कारण आडनानाने धावणारं हे जग आहे ना, याला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे आले. कुठून आले? आम्ही वैकुंठावासी आलो याच कारणाची, आलो याच कारणाची,
संतांनी स्वतः त्यांचा पत्ता सांगितलाय महाराज. कुठले आहे संत? आम्ही वैकुंठवासी. कशासाठी आले? आलो याची कारणाशी. कशासाठी? हे कारण कोणतं? आडराणी भरले जग. आडराणाने धावणारं जे जग आहे ना, त्याला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे आले. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये ते सुख भोगलंय, उपभोगलंय. कारण तो सुखरूप परमात्मा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलाय आणि आमच्या जीवनामध्ये ते सुख प्राप्त झालं आहे. म्हणून हेच सुख त्या ठिकाणी सर्वसामान्य जीवांना प्राप्त व्हावं, मिळावं, याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की बाबा रे, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा? तो देव आपलासा करून घ्या. पण आता महाराज त्या ठिकाणी आपण सुख शोधतोय, पण कुठे शोधतोय सुख? सुखाचा पत्ता आपला, तुमचा, आमचा सगळ्यांचा चुकलाय महाराज. कुठं आपण सुख कुठे पाहतोय? बोला ना. आपण सुख कुठे शोधतोय? रात्रंदिवस कशामध्ये? सायास करीसी प्रपंच धिरणीसी आणि हरिसी न भजसी कोण्या गुणी. रात्रंदिवस आपण काय करतो? प्रपंच करतोय. आणि मग सुख कुठं पाहतोय आपण? प्रपंचामध्ये. आणि प्रपंच कसा आहे? दुःख भांडावळी आहे हा संसार. दुःख भांडावळी आहे हा संसार. दुःख भांडावळी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही तुझे. सुखाचा विचार नाही तुझे. दुःख भांडावळी आहे हा संसार. दुःख भांडावळी आहे हा संसार. अरे सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. किंवा संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ. जनवाद अंथरुण माझे केले इंगळ. इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ. सोसिले काय करू दुर्बर हे चांडाळ. किंवा संसार दुःख मूळ. चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे. रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस त्या ठिकाणी संसारामध्ये तळमळ असते. मग त्याच्यामध्ये सुख मिळणार आहे का? सुख मिळणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हटले की बाबा रे, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, संत महात्म्यांनी महाराज ते सुख आम्हाला प्राप्त व्हावं याच्यासाठी पदोपदी वेळोवेळा जाग केले की बाबा रे, आता तरी जागे व्हा, डोळे उघडा. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी हाची उपदेश. करुणाच्या आयुष्यात गळाच्या पाया माझ्या दंडाच्या पाया माझ्या आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत. संत महात्मे त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला जाग करतात की बाबा रे, आता जागे व्हा. आता जागा रे, आता जागा रे बाई
जगजागी जगजागी वाह जगजोगे आता जागा रे भाईनो जागा. वा वा. अरे त्या ठिकाणी संत महात्मे तुम्हा आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा जागा करतात की बाबा रे. आता तरी काय करा, जागे व्हा, उठा सावध व्हावे. वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. त्या ठिकाणी बाबा तुम्हाला संत महात्म्यांनी वेळोवेळा पदोपदी जाग केले की बाबा रे. आता तरी काय करा, तुम्ही जागे व्हा, सावध व्हा. आणि जर एवढं सांगून जर नाही जर सावध झाले तर मग त्याच्याही पुढे महाराज सांगतात, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग तुझे हे जरी नाही काल. शेवटी बा, काळ बांधून नेईल सर्व शेवटी बा, शेवटी बा, काळ बांधून नेईल सर्व शेवटी बा. तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे कळबा जाईल. काय सांगितलं महाराजांनी, पिंगळाच्या द्वारा त्या ठिकाणी संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जागत केलं की बाबा रे, तो काळ आपल्यावर टपून बसलाय आणि तो आपली एका एका क्षणाची वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजूनही किती आहे अवकाश. तो काळ आपल्यावर बोक्याप्रमाणे टपून बसलेला आहे. पाहत उदीर घेऊन जाये बघा, पैसा काळ लोकाने जाते, पैसा काळ लोकाने जाते. पाहत उदीर घेऊन जाये बघा, लोकाने जाते, पैसा काळ लोकाने. वा. तो बोका काय प्रमाण दिलं महाराज. हा पहा, तो उंदीर घेऊन जाईल बोका. तुम्ही आम्ही म्हणजे सगळे उंदीर आहोत महाराज. आणि तो यमरूपी काळरूपी बोका आपल्यावर टपून बसलेला आहे. बरं त्याची उडी कधी पडेल सांगता येते का? तो तुम्हाला आम्हाला विचारून उडी मारणार आहे का? त्याची उडी पडल्यानंतर कुणी सोडवणार सुद्धा नाही. सोडवला देवा माय बाबा, माय बाबा, सोडविना देवा माय बाबा, सोडविना देवा माय बाबा, सोडविना देवा. कोणी सोडवणार नाही. हा माझा, तो माझा, हा माझा अजिबात नाही. तिथं नो अपिले. एकदा त्याची उडी पडल्यानंतर आणि महाराज खरं त्यावेळेला कळत असतं आपलं कोण आणि परख कोण. त्यावेळेला कळत असतं. आणि त्याच वेळेला खरं कोण आहे आपलं, त्यावेळेला फक्त तो सोडविना तेव्हा देशीचा आहे का नाही. म्हणजे सोडवणारा फक्त तोच आहे. त्या ठिकाणी बायको सोडवत नाही, मुलगा सोडवत नाही. आणि त्यावेळेला कळत असतं आपलं कोण आहे. त्यावेळेला कोणीच नसतं महाराज कोणाचं. नाही रे नाही कोणाचे कोणी, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणा
सगळे सोय रे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कोणाचे कोणी त्यावेळेला खरंच कळत असतं महाराज आपलं कोण आहे आणि परक कोण आहे तिथं सोडवणारा कोणीच नाहीये फक्त आणि फक्त तो परमात्मा एकटा सोडवणारा आहे मग जर तो सोडवणारा आहे तर मग आपण काय केलं पाहिजे त्याला जे आवडते ते आपण केलं पाहिजे मग त्याला काय आवडतंय आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार काय नामाचा उच्चार रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करणं हे जर त्याला आवडत असेल तर मग आपण सुद्धा काय केलं पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे पण आता महाराज अलीकडे तर असं झाले त्याचं नामस्मरण तर लांबच राहिलं ज्या देवाने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह दिलाय त्याच देवाला नाही म्हणणारे अवलाद जन्माला आलेत महाराज आता पाठीमागे तुम्ही ऐकलं असेल सोशल मीडियावर कारण सोशल मीडियाची फार क्रांती झाली त्या ठिकाणी आपण ऐकलं असेल की ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली महाराज त्याच प्रभू रामचंद्रांबद्दल अपशब्द बोलणारे भरपूर झाले चला मला तिकडे जायचं नाही मला सांगायचं काय आहे भगवान परमात्म्याने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह त्याची भक्ती करण्यासाठी दिलाय महाराज नाथ महाराज भागवतामध्ये सांगतायत जेव्हा भगवंताने ही सगळी सृष्टी निर्माण केली ना महाराज ऐसे जाणावया निज स्वरूपाते पूर्वी तेने श्री अनंते आपुले मायेचे हाते केली बहुत शरीरे एकी केली भूचरे एकी केली जलचरे एकी केली खेचरे चराचरे ते बहु एकी सगळ्या योन्या निर्माण केल्या महाराज किती योन्या आहे 84 लाख योन्या आहे या 83,99,999 योन्या भगवान परमात्म्याने निर्माण केल्या फक्त हा नरदेह न निर्माण करता ह्या सर्व योन्या भगवंताने निर्माण केल्या आणि मग भगवंताने त्यांच्याकडे पाहिल्यानंतर भगवंताला समाधान नाही वाटलं महाराज का समाधान नाही वाटलं कारण यापैकी यांच्यामध्ये माझं भजन करणारं एकही नाही ना कारण पशु काय पाप पुण्य हे जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती किंवा आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता परमार्थ करण्याच्या लायक फक्त हाच जीव आहे कारण याच देहाने परमार्थ करता येतोय ना महाराज याच देही घडे देवाचे याच देहाने त्या ठिकाणी परमार्थ करता येतोय महाराज अन्यथा दुसऱ्या देहाने परमार्थ करता येत नाही पशु काय पाप पुण्य हे जाणती मला सांगा आतापर्यंत असं कधी झाले का 10-5 बैल एकत्र आले आणि बाबीर बाबाच्या दिंडीला गेले नाही महाराज माणसं जातात का कारण देव धर्म त्या ठिकाणी कोणाला कळतो फक्त आणि फक्त माणसाला कळतोय कारण 83,99,999 योन्या या काय आहे तर भोग प्रदान आहे आणि फक्त एक मनुष्य योनी त्या ठिकाणी काय आहे तर ज्ञान प्रदान आहे परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली भगवंताला समाधान वाटलं नाही कारण आपलं भजन करणारे यांच्यामध्ये कोणीच नाही म्हणून भगवंताने तुमचं आमचं हे मॉडेल आदराने आणि आवडीने निर्माण केलं आणि जेव्हा भगवंताने हे नरदेह हे मॉडेल निर्माण केलं आणि भगवंताने जेव्हा त्या या नरदेहाकडे पाहिलं तेव्हा भगवंताला फार समाधान वाटलं महाराज का कारण हाच जीव माझं काय करील भजन करील पण हे एवढं बिलिंदर निघेल एवढं मात्र देवाला माहिती
नव्हतं. कारण देवाला वाटलं हे माझं भजन करील, पण त्याच देवाला नाही म्हणणार जन्माला आलं महाराज. कारण तुम्ही बघा, ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असतो ना, त्यावेळेला आपले पाय वरती असतात आणि मुंडकं खाली असतं. त्यावेळेला आपल्या नाका तोंडामध्ये मलमूत्र जात असतं. त्यावेळेला हा जीव त्या देवाला विनंती करतो, प्रार्थना करतो, हे दयाघना परमेश्वरा, फक्त आणि फक्त एकदा या संकटातून सोडव. एक वेळ कारी या दुखाने गळे, एक वेळ कारी या दुखाने गळे, या दुखाने गळे, एक वेळ कारी या दुखाने जीवाने सांगितलं, हे दयाघना परमेश्वरा, एकदा सोडू. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, दुरिताचे जाळे उगवणी. काय करील मी तुला बाहेर काढतो. ठीक आहे, देवाने सांगितलं ठीक आहे, मी तुला बाहेर काढतो. पण बाहेर आल्यानंतर तू काय करशील. त्याने वचन दिलंय महाराज भगवंताला. काय वचन दिलंय. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुझं भजन करील देवाला सांगितलंय. पण महाराज देवाने त्याला जेव्हा सुखरूप बाहेर काढलं आणि मग देवाने त्याला विचारलं, अरे तुला मी बाहेर काढले, आता तू माझं भजन कर ना, मला तू वचन दिलंय. हे एवढं बैमान होते महाराज. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. ते एवढं बैमान होतं. ते म्हणते देवा कधी म्हटलं होतं. एवढं बैमान होतं बघा. कारण रडताना ते कसं रडतं, केव्हा केव्हा, म्हणजे त्याच्यातून ती भाषा फक्त देवालाच कळत असते. त्याच्यातून सांगत असते देवा मी कधी म्हटलो होतो. म्हणजे एवढं बैमान होतं महाराज. म्हणजे मला काय सांगायचं आहे की भगवान परमात्म्याने तुम्हाला पवित्र असा हा नरदेह केवळ आणि केवळ त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेला आहे. का. कारण सुख फक्त कुठं मिळणार आहे, त्याच्याच प्राप्तीने सुख मिळणार आहे. त्याच्याशिवाय सुख इतरत्र कुठेही मिळणार नाही. संसारामध्ये त्या ठिकाणी सुख नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, तुम्हाला त्या ठिकाणी सुखाची जर अपेक्षा असेल, सुख हवं असेल, तर तुम्ही एकच करा. काय करा. त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि सुख कोणाला नाही नकोय हो. प्रत्येकाला सुख हवं आहे. जगद्गुरु तुकोबाराय याच्याही पुढे जाऊन म्हटले. तुकोबाराय एवढ्यावर थांबले नाही. तुकोबाराय एवढं सांगूनच राहिले असं नाही. कारण सांगून ऐकत नाही. तुकोबारायानेही नाथ महाराज काय म्हटले, न ऐकती बटकीचे. बटकीचे म्हणजे म्हाताऱ्या माणसाला माहिती, म्हणजे शिव्या सुद्धा दिल्यात महाराज. संत महात्म्याने तुम्हा मला पाया पडून सुद्धा सांगितले महाराज. सकाळच्या पाया माझे दंडवत. संतांनी पाया पडून पाहिलं, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, पण समाज त्या ठिकाणी ऐकत नाही. शिव्या देऊन पाहिल्या तरी पण समाजाने ऐकलं नाही. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं. लोक आळशी आहे म्हणून तुकोबारायांनी काय केलं, स्वतः तो देव आपलासा केला आणि एका टोपलीमध्ये घेतला आणि प्रत्येकाच्या दारावर जाऊन म्हणू लागले. काय म्हणू लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला जगतोनी, आयताला जगतोनी, देव घ्या कोणी,
तुझी देव घ्या कोणी आणि आयता आला घर पुसोनी. प्रत्येकाच्या दारामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी तो देव घेऊन गेले. पण लोकांनी काय सांगितलं? देव न लगे देवा न लागे साठवणीचे रुधल जागे. लोकांनी काय सांगितलं? हो आम्हाला तुमचा देव लागत नाही. आता देव म्हणजे का काय बाजारचा भाजीपाला आहे का? हो 1 रुपया उठाव, कोई भी चीज उठाव 1 रुपया. अरे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला तो परमात्मा आहे. अरे जेने हे विश्व निर्मेले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. अरे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी आणि पृथ्व्या भूते वहावी. ही आज्ञा कोणाची आज्ञा? त्याची आज्ञा. संपूर्ण विश्वाचा विश्वव्यापक कमळापती असा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला तो परमात्मा आहे. तो काय सामान्य आहे का? कोणाचे अरे हजार वर्ष तपश्चर्या करून त्यांच्या स्वप्नात सुद्धा न येणारा देव. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, अरे तुम्ही देव घ्या. ते म्हटले, महाराज आम्हाला तुमचा देव कसाच लागत नाही. विकत नको, कारण देव घ्या फुका आणि न लगे रुका मोल काही. 1 रुपया सुद्धा देऊ नका. तरी पण लोकांनी सांगितलं आम्हाला तुमचा देव विकतही नको आणि फुकटही नको. कारण त्याची किंमत कोणाला असते? ज्याला देव कळतो त्यालाच असते. ज्याला देवाची किंमतच नाही त्याला काय कळणार आहे देव काय आहे? महाराज त्या लोकांनी सांगितलं आम्हाला देव लागत नाही. पण संतांच्या अंतकरणामध्ये तळमळ असते ना महाराज, कळवळा असतो. येतो हिताचा. कारण आडरानाने धावणारं जे जग आहे त्याला सन्मार्गाने लावण्याकरता नवे त्याचं त्या ठिकाणी उद्धार होण्याकरता संत महात्मे रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. तुकोबारांनी सांगितलं, बाबा तुम्हाला देव लागत नाही? म्हटले आम्हाला अजिबात तुमचा देव लागत नाही. मग तुकोबारांनी एक डोकं वापरलं, आयडिया केली. काय आयडिया केली? तुकोबारा म्हटले तुम्हाला देव नाही ना लागत? म्हणे नाही लागत. मग तुम्हाला सुख हवंय का? आता सुख हवंय का म्हटल्यानंतर महाराज कोण म्हणेल हो मला दुःख द्या म्हणून? प्रत्येकाने जसं आता या ठिकाणी मी जर म्हटलो ना, आता तुम्हाला कोणाला पेढा पाहिजे, प्रत्येकाचा हात समोर येईल की नाही? प्रसाद म्हणून, गोजीबाबाचा प्रसाद म्हणून मी जर तुम्हाला देणार असेल तर प्रत्येक जण हात समोर करेल. त्याप्रमाणे प्रत्येकाने हात समोर केला, देवा महाराज मला सुख द्या, मला द्या सुख, मला द्या सुख. प्रत्येकाने सुखाची अपेक्षा केली महाराज, सुखाची मागणी केली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, का रे तुम्हाला देव पाहिजे असेल तर नाही म्हणतात, आणि सुख पाहिजे असाल तर तुम्ही पाहिजे म्हणतात. मग तुकोबाराय म्हटले, बाबा रे देव आणि सुख हे शब्द जरी 2 असले ना, पण वस्तू मात्र एकच आहे ना. कारण देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. कारण सर्व सुखाचा आगर कोण आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. कितीतरी प्रमाण आहे महाराज. म्हणजे सुखाचा त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेला कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. तुकोबाराय म्हटले की बाबा रे देव आणि सुख हे शब्द जरी 2 असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. कारण देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. सुख आणि देव, जसं साखर आणि गुढी हे शब्द किती आहे? किती शब्द आहे? 2 आहे. आणि वस्तू किती आहे? एकच आहे ना. का साखर वेगळी आणि गुढी वेगळी असं आहे का? आणि असं जर असतं तर डायबिटीस वाल्यांना भलता आनंद झाला असता. ते दुकानदाराकडे गेले असते आणि म्हटले असते, दुकानदार त्या ठिकाणी मला 1 किलो बिना गुढीची साखर द्या. देईल का दुकानदार? नाही देणार. कारण साखर आणि गुढी हे शब्द जरी 2 असेल पण वस्तू मात्र एकच आहे. किंवा दिवा आणि प्रकाश हे शब्द 2 आहे पण वस्तू मात्र एकच आहे. किंवा सूर्य आणि प्रकाश हे शब्द जरी 2 असेल पण वस्तू मात्र एकच आहे. का असं कधी झालंय? सूर्य मावळला तरी प्रकाश तसाच राहिला. ज्ञानोबाराय काय बोलले? ज्ञानोबाराय म्हणतात सूर्य एकदा मावळल्यानंतर त्याचा प्रकाश सुद्धा काय जातो? मावळल्या जातो. प्रकाश राहत नाही. म्हणजे सूर्य आणि प्रकाश हे शब्द 2 आहे पण वस्तू मात्र एकच आहे. दिवा आणि प्रकाश शब्द 2 आहे, वस्तू मात्र एकच आहे.
साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे, वस्तू मात्र एकच आहे. तसं देव आणि सुख हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. तुकोबाराय म्हटले, बाबा रे, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर नाविलाजाने का होईना तो देव तुम्हाला आपलासा करून घ्यावा लागेल, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही. मग जर तुम्हाला सुख हवं असेल तर तुम्ही काय करा, तो देव आपलासा करून घ्या. कारण इतर ठिकाणी जर तुम्ही त्या सुखाचा शोध घ्याल तर इतर जग हे कसं आहे, दुःख देणार आहे. आणि त्या जगामध्ये दुःख किती आहे त्याचा अंत नाही. अभंगाचं दुसरं चरण. येरती माई के येरती माई के दुखाची जननी, 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 नाही आधी अंतिया बरसार, नाही आधी अंतिया वासार, येरती माई के दुखाची जननी, 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 येरती माई के दुःखाची जनिती. हो हो, येरती माई के दुःखाची जनिती. आणि किती दुःख आहे तर नाही आधी अंती अवसानी. त्या ठिकाणी इतर ठिकाणी जर तुम्ही सुखाचा शोध घ्याल तर त्या ठिकाणी इतर बाकीचं काय आहे, येर आहे, माईक आहे. माईक म्हणजे खोटं आहे, नश्वर आहे. फक्त दिसताना त्या ठिकाणी आपल्याला खरं दिसतं, कारण मृगजळाप्रमाणे आहे महाराज. हा संसार कसा आहे, मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळ आपल्याला वास्तवात काय दिसतंय, पाण्यासारखं दिसते, पण ते पाणी असते का. मृगजळ जेथे नमडे तेथे असे पाकोरडे, माउमडे जेथे जोडे ओलांशु काय. ज्ञानोबराय सांगतात, शेजारी शेजारी दोन डोंगर आहे, एका डोंगरावरती मृगजळ आहे, या डोंगरावरती मृगजळ आहे आणि तिकडच्या डोंगरावरती मृगजळ नाही. मग ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा आहे, आणि ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर कसा आहे, कसा आहे, ओला ओला नाही, तो पण कोरडाच आहे. कारण मृगजळ हे पाण्यासारखं दिसते महाराज, पण ते पाणी मात्र अजिबात नसतं. तसा हा संसार इतरत्र काय आहे तर येर आहे, माईक आहे, खोटं आहे, नश्वर आहे. आणि याच्यातच त्या ठिकाणी जीव काय गुंतलाय, त्याच्यामध्ये गुंतून बसलाय महाराज. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही सुखाचा शोध घ्याल तर मागाशी सांगितलं मी, संसार कसा आहे, खोटा आहे, नश्वर आहे, दुःख देणारा आहे. त्याच्यामध्ये कितीही सुखाचा शोध घ्याल तर त्या ठिकाणी सुख जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. मग जर तुम्हाला सुख हवं असेल तर तुम्ही एकच करा, काय करा, अभंगाचं तिसरं चरण. अविनाच्या आपुली यायचे, अविनाच्या आपुली यायचे, अविनाच्या
अविनाश आपोली आयसे अविनाश करी आपुलिया आयसे तो परमात्मा कसा आहे अविनाशी स्वरूपाचा आहे आणि जर त्या ठिकाणी त्यातला आवडेल अशी भक्ती जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केली तर तो परमात्मा काय करतो आपल्यासारखं अविनाशी स्वरूप त्या जीवाला प्राप्त करून देतो अविनाश करी आपुलिया आयसे फक्त आपण काय केलं पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे लावी मना पिसे गोविंदाचे त्या परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे भजन केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे विठोबा अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये खरं सुख हवं असेल तर तुम्ही काय करा त्याचं मनाला पिस लावा वेड लावा आणि कोणाचं वेड लावा आणि कशाला लावायला सांगितलंय मनाला आणि मन कसं आहे मनासारखं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही महाराज चंचलम ही मग कृष्ण प्रमाथी बलवदृढम यप्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय भगवान परमात्मा म्हणतायत की याच्यासारखं चंचल दुसरं कोणतंच नाहीये आता सगळ्यात चंचल माकड सांगितले महाराज किती चंचल आहे माकड माकडासारखं चंचल या जगामध्ये दुसरं कोणतंच काहीच नाही पण अशा चंचल माकडाला काय केलं विंचू चावला आता किती उड्या अनिल भागवत महाराज बरं त्याच्यातही त्याला विषबाधा झाली आता किती उड्या मारील सांगता येणार नाही महाराज मर्कटस्य शुरापानम त्याला जर त्या ठिकाणी एवढं चंचल असते महाराज मन म्हणजे मनासारखं चंचल इथं कोणतंच नाही काहीच नाही आता मला सांगा तुम्हाला जर दिल्लीला जाऊन यायचं असेल किती वेळ लागेल मनाने आणि जर तसं विमानाने जायचं ठरलं किती वेळ लागेल हा पण मनाने त्या ठिकाणी पण त्याच्यासारखं चंचल या जगामध्ये दुसरं काहीच नाही एका जागी कधी ते बसत नाही बहुत चंचलाचा सर्वात चंचल काय असेल तर ते मन आहे त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही जाता येता न लगे
वेळ, त्याला कुठेही जायचं असेल तर एका क्षणामध्ये ते जाऊन येतं, एवढं चंचल मन आहे. पण अशा मनाला तुम्ही काय करा, चंचल असलेल्या मनाला काय करा, तर लावी मना पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं पिस म्हणजे वेड लावा. कसं वेड लावलं पाहिजे? गोविंद गोविंद क्या बात आहे. गोविंद 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 हो गोविंद गोविंद मनाला गली आठवड. गोविंद गोविंद त्या मनाला पिस लावलं पाहिजे. कशाचं पिस लावलं पाहिजे, तर त्या गोविंदाचं, त्याच्या भजनाचं, त्याच्या नामस्मरणाचं पिस त्या ठिकाणी लावलं पाहिजे महाराज. आणि जर त्या ठिकाणी त्या मनाला जर पिस लावलं, वेळ लावलं, तर तो परमात्मा काय करतो, तर त्याच्यासारखं अविनाशी असलेलं स्वरूप त्या जीवाला प्राप्त करून देतो. म्हणजे अविनाश करी आपुलिया आईसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. म्हणून महाराज त्या ठिकाणी मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने त्याचं भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. कारण त्या परमात्म्याने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह दिलाय, नवे नवे याच्यामध्ये हे जीव दिलाय. कशासाठी दिलाय बरं, कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान, कयाचे करीन मी चिंतन. हा जगत जीवन नारायण मला काय सांग. किंवा हे इंद्रिय दिले, कशासाठी दिले इंद्रिय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जे तू जोडसे नारायण. नासे जीवपण भवरोग. हे जीवपण जर नासवायचं असेल, या भवबंधनातून जर वाचायचं असेल, तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? जे जे इंद्रिय भगवंताने दिले त्या इंद्रियांचा वापर. बरं, हात दिले, कशासाठी दिले? टाळी वाजवण्यासाठी दिले महाराज. आणि कुठं? कीर्तनात. आणि कीर्तनात येऊन जर टाळी नाही वाजवली तर मग काय होतं माहिती का? पुढचा जन्म स्पेशल टाळी वाजवण्यासाठी मिळतो. मग तो टाळ्याच वाजवतो, पण कीर्तनात नाही. मग टोल नाक्यावर. म्हणून कीर्तनामध्ये टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज. टाळी वाहोनिया विठ्ठल म्हणेन, तेने निवारीन भवशम. किंवा वाहे टाळ टाळ्या टाळी. आणि होय होळी विघ्नांची. कितीही मोठं संकट विघ्न असू द्या, जर तुम्ही कीर्तनामध्ये जर टाळी वाजवलं तर ते संकट सुद्धा निघून जातं महाराज. एवढी ताकद टाळीची आहे. मग टाळी वाजवली पाहिजे, पण कुठं वाजवली पाहिजे? टाळी वाजवावी गुढी उधळावी, टाळी वाजवावी गुढी उधळावी, टाळी वाजवावी गुढी उधळावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. गुढी उभारावी वाटायचा नदी पंढरी, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटायचा नदी पंढरी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटते चालावी पंढरीची. हाताने टाळी किंवा हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम. हाताने दान पुण्य करण्याकरता हात दिलेले आहे महाराज. बरं, दिले इंद्रिय हात पाय. पाय कशासाठी दिले? तर त्याची वारी करण्याकरता. मग कोणत्याही वारीमध्ये जा, बाबीर बाबाची वारी असेल, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची असेल, माऊलींची असेल, त्र्यंबकेश्वर महाराजांची असेल, कुठल्याही वारीमध्ये. कारण पादो पवित्रम,
यदी तीर्थयात्रा, पायाने त्या ठिकाणी वाटते चालावी पंढरीची, म्हणजे वारी केली पाहिजे. पाय त्याच्यासाठी दिले आहे, दिले इंद्रिय हात पाय कान. कान कशासाठी दिले? कान भोवणिया ऐकेन तुझी कीर्ती, त्याची कीर्ती ऐकण्याकरता हे कान दिलेले आहे. बरं, डोळे कशासाठी दिलेले आहे? अतिशय मनमोहक लावण्य सुंदर त्याचं स्वरूप पाहण्याकरता हे सदा माझा डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. हे डोळे त्याचं अतिशय मनमोहक लावण्य सुंदर स्वरूप पाहण्याकरता, त्या देवालाच पाहण्याकरता हे डोळे दिलेले आहे. पण आता आपण काय काय पाहतो तिकडं आपल्याला जायचं नाही. डोळे दिले, बरं हे मुख दिले, कशासाठी दिले? म्हणा खाण्यासाठी दिले. खाण्यासाठी तर दिलंच हो, पण विशेष म्हणजे त्याचं अतिशय महत्वाचं कारण कोणतं असेल तर भगवंताचं नामस्मरण करण्याकरता हे मुख दिले. आणि नामस्मरण वाचून जर हे मुख असेल तर नाथ महाराज त्याला मुख म्हणायला तयारच नाही. नामावी नामोख सर्पाचे ते बिळ, जीवानो हे काळ सर्प आहे. नामस्मरण वाचून जर हे मुख असेल तर ते मुखच नाहीये महाराज. म्हणून हा देह त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठीच दिलेला आहे. म्हणून प्रत्येकाने त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे महाराज. कोणत्याही नामस्मरणाचं ठाईच बैसुनी करा एक चित्त, कुठं जायची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही नामस्मरण करा फक्त. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम. अनेक प्रकारचे साधन सांगितलेले आहे, पण त्यापैकी अतिशय सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. एका जागेवर बसून तुम्ही फक्त आणि फक्त त्या गोविंदाचं स्मरण करा, त्याचं आठव करा. निश्चितच त्या ठिकाणी तुमची कीर्ती या जगतामध्ये तुम्ही गेल्यानंतर, कारण माणूस शरीराने जरी गेला ना महाराज तरी पण कीर्तीने पाठीमागे जिवंत राहत असतो महाराज. शरीराने माणसं आतापर्यंत कितीतरी गेले, पण कीर्तीने पाठीमागे. मावशानो एक मिनिट थांबा, ओळखणार मी आता. कीर्तीने महाराज त्या ठिकाणी मनुष्य जिवंत राहत असतो, शरीराने जरी गेले. कारण तुम्ही बघा महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना आपल्यातून संजीवनी समाधी घेऊन आज किती वर्ष झाले? 700-750 वर्ष उलटून गेले. आजही खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांच्या नामाचा जयघोष आपण केल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन झालं, 400-450 वर्ष उलटून गेले. आजही तुकोबारायांच्या नामाचा जयघोष आपण केल्याशिवाय राहत नाही. संत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, मातोश्री अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, हे संत महापुरुष आपल्यातून जाऊन कितीतरी वर्ष उलटून गेले. आजही खऱ्या अर्थाने त्यांच्या नामाचा जयघोष आपण केल्याशिवाय राहत नाही. आज खऱ्या अर्थाने लखनला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झाले महाराज, पण आजही खऱ्या अर्थाने आपण लखनच्या स्मरणार्थ त्याची आठवण या ठिकाणी काढतोय. का काढतोय? कारण माणूस शरीराने जरी गेला तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो महाराज. लखनच्या बाबतीत मी एकच सांगेल महाराज, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, कहियाचा कीर्ती जगमाजी जगाजी, कहियाचा कीर्ती जगाजी. माणूस शरीराने जरी गेला ना महाराज, कीर्तीने पाठीमागे जिवंत राहत असतो. लखनला आपल्यातून आज 1 वर्ष जाऊन झालेला आहे महाराज, तरी पण आज खऱ्या अर्थाने त्याच्या स्मरणार्थ नवे नवे त्याच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण श्राद्ध कशाला म्हणतात? ज्या श्रद्धेने केल्या जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. ज्याच्या जाण्यानं ज्या तिथीला पुण्य प्राप्त होत असतं त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. आणि आज खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण आहे लखनचं. तर पुण्यस्मरण कशाला म्हणतात? तर गेलेल्या व्यक्तीचं स्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी जो स्मरण करणारा आहे त्याच्याही पुण्य साठ्यामध्ये पुण्यत्व प्राप्त होत असतं, त्याला खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण असं म्हणतात. आज खऱ्या अर्थाने लखन आपल्यातून गेलाय महाराज, 1 वर्षापूर्वी आपल्यातून गेलाय, पण आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कीर्तीने मात्र जिवंत राहत असतो महाराज. कारण भजनामध्ये गेल्यानंतर महाराज, मी लहान होतो, मला फारसं भजन येत नव्हतं. त्या ठिकाणी भागवत महाराज असतील, सर्व भजनी मंडळ आहे, बाबा होते, सर्व भजनी मंडळ होतं. त्या ठिकाणी मला जास्त फारसं काही येत नव्हतं. भागवत महाराज मृदंगावर असायचे आणि लखन त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवत असायचा. तर त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवत असताना त्या ठिकाणी मी तर असं म्हणत होतो, मी अनेक क्लासिकल पाहिले. आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप क्लासिकल पाहिले महाराज, विशारद पाहिले, पण विशारदचे सुद्धा एवढे बोट फास्ट चालत होते, एवढं बोट लखनचे त्या ठिकाणी चालत होते महाराज. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी महाराज. आज खऱ्या अर्थाने लखनवरून पाहत असेल तर त्या ठिकाणी लखनला फार आनंद होत असेल महाराज.
कारण माणूस हा कीर्तीने जिवंत राहत असतो आणि वर्ष श्राद्धच्या टायमाला जो जीवात्मा आहे ना तो पुन्हा खाली येत असतो. त्या ठिकाणी तो पाहत असतो की आपल्या नावाचा काय गौरव चाललाय किंवा आपण एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंय, संप्रदायामध्ये फार मोठं वलय त्या ठिकाणी निर्माण केलंय. मग आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी आपलं काय करत असेल किंवा हा कोणता सोहळा असेल, अतिशय आनंद त्या ठिकाणी नखनला होत असेल महाराज की आज खऱ्या अर्थाने या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्याला आवडतंय तेच आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी केलेलं आहे. भजनाच्या बाबतीत लखन महाराज त्या ठिकाणी त्याला गाता येत नव्हतं, पण तुम्ही कोणताही राग काढा, कोणताही त्या ठिकाणी राग काढा, कोणतीही चाल काढा, तर तो वाजवल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नव्हता. एवढं अतिशय सुंदर असा हार्मोनियम वादक आपल्या या संप्रदायातून त्या ठिकाणी हरपलेला आहे महाराज. अनमोल किमतीचा असा हा हिरा त्या ठिकाणी एका वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेलेला आहे. पण महाराज त्या ठिकाणी प्रत्येकाला नेमून दिलेलं आहे. उपजेते नाशे नाशिते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किंवा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो धनंजया जयापरी किंवा उपजलिया पिंडा मरण सांगाते. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला मरण अटळ आहे. प्रत्येक जण जाणार आहे महाराज. फक्त आपल्या हातामध्ये जन्मही आपल्या हातामध्ये नाहीये आणि मरणही आपल्या हातामध्ये नाहीये. फक्त जन्म आणि मरण या दोन्हींच्या मधला जो काळ आहे ना तो मात्र आपल्या हातामध्ये आहे आणि तो काळ त्या ठिकाणी आपण कसा व्यतीत करायचा आहे हे मात्र आपण ठरवायचं आहे महाराज. मग तो काळ कसा व्यतीत घालायचा आहे, कसा व्यतीत करायचा आहे महाराज सांगून गेले. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. त्या ठिकाणी आपला जो आयुष्य त्या ठिकाणी मिळालेला आहे ना तर ते आयुष्य त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताच्या भजनामध्ये आपण घालवलं पाहिजे. कामामध्ये काम असं म्हणायचं नाही मला सगळा प्रपंच सोडून द्या आणि फक्त देवदेवच करा असं अजिबात म्हणायचं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम त्या ठिकाणी असं भजन केलं पाहिजे. नवे भगवंताचा आठव केला पाहिजे, भगवंताला मानलं पाहिजे आणि असं जीवन जर त्या ठिकाणी जर आपण व्यतीत केलं तर त्याची कीर्ती एकच नाही तर अनंत काळापुरती त्या ठिकाणी त्याची कीर्ती निस्ती कीर्ती नाही तर उत्तम कीर्ती राहते. अभंगाचं शेवट. तुका म्हणे का मानानेची सर, तुका म्हणे का मरण्याची सर, तुका
नवे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माये के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. अगदी अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मंडळे आहेत. आपल्या गावची सर्व भजनी मंडळं आहेत. सर्वांची नावं आपणाला सर्वांना ज्ञात आहे. त्यांची नावं घेऊन मी तुमचा वेळ घेणार नाही. या ठिकाणी सर्व अतिशय श्रोते मंडळी या ठिकाणी काकाही आहेत, सर्व महिला भगिनी आहेत, सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्वच जण या ठिकाणी लखनना अखेरची त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता उपस्थित आहेत. पुनश्च एकदा त्या ठिकाणी झालेली सेवा लखनच्या नवे बुवाजी बाबाच्या, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरू तुकोबारायांच्या आईवडिलांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि या ठिकाणी अधिकचा वेळ झालेला आहे. ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं ते वैकुंठवासी आमचे परमस्नेही आदरणीय वारकरी संप्रदायाचा फार मोठा अलौकिक गाभा, फार मोठं वैभव त्या ठिकाणी एका वर्षापूर्वी हरपलेलं आहे. आणि त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं ते भागवत महाराज असतील, मदने बाबा असतील, सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. आणि त्या निमित्ताने ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे या ठिकाणी लखनला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता उपस्थित आहेत. महाराज मंडळी आहेत, सर्व विनेकरी आहेत, प्रदंगाचार्य आहेत, अतिशय सुंदर असे सिस्टम यांचे आहेत. सर्वच या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलेले आहेत. पुनश्च एकदा त्या भगवानच्या परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना करतो की हे दयाघना परमेश्वरा, लखनला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त झालेलाच आहे. फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ त्याला जागा दे, नव्याने तुझ्या स्वस्वरूपामध्ये त्या ठिकाणी विलीन करून घे. आणि असा वारकरी संप्रदायाचा एक अनमोल हिरा त्या ठिकाणी वरती गेलेला आहे. पुन्हा त्याच हिऱ्याला त्या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये त्याची गरज आहे महाराज. कारण संप्रदायामध्ये हे क्वचित त्या ठिकाणी हे हिरे घडत असतात. गायक, वादक, मृदंगाचार्य महाराज मंडळी हे सहजासहजी महाराज त्या ठिकाणी घडत नाही. त्याच्यासाठी फार पुण्य करावं लागतं. पूर्वी जन्मी सुकृती थोर केली आणि ते मज आजी फळासी आली, या नियमाप्रमाणे सहजासहजी एवढं प्राप्त होत नाही. आता या ठिकाणी सर्व या ठिकाणी माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, पिता वर्ग आहे. प्रत्येक त्या वर्गाला वाटत असतं महाराज या ठिकाणी आपलं सुद्धा पोरगा असं निघायला पाहिजे होतं, गाणारं आपलं सुद्धा पोरगा असं निघायला पाहिजे, वाजवणारं. पण ते नेमका निघतं पिणारं का? कारण मातेची या संकल्प व्हावा राजबिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा टाके. हे त्या ठिकाणी ही कला, हे गायन असेल, हार्मोनियम असेल, त्या ठिकाणी ही सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि असा अनमोल ठेवा त्या ठिकाणी लखनला प्राप्त झालेला होता. आणि तोच अनमोल ठेवा खऱ्या अर्थाने एका वर्षापूर्वी हरपलेला आहे. पुनश्च त्या ठिकाणी त्या भगवंताच्या चरणी, बुवाजी बाबाच्या चरणी एक प्रार्थना करतो की हे दयाघना परमेश्वरा, त्या ठिकाणी पुन्हा लखनला या मृत्यूलोकामध्ये पाठव आणि असा संप्रदायाला एक अनमोल रत्न ठेवा त्या ठिकाणी दे. हीच प्रार्थना खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणावरती करतो. हीच त्याला सर्वात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोतेमय बापांच्या चरणावरती समर्पित करतो आणि अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी सेवेला ज्ञानेश्वरा भगवान की जय. या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सर्वच पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि लखनला त्या ठिकाणी श्रद्धांजली परत 2 मिनिटं कोणी बोलणारा असेल, श्रद्धांजली अर्पण करणारे असेल तर कृपया आपण स्टेजवरती यायचे, माईकवरती या. सर्वात प्रथमतः मी भास्कर सरांना विनंती करतो की आपण माईकवर यायचंय. या सर, बोला 2 मिनिटं बोला. हा, या ठिकाणी नवनाथ भाऊंना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटं या ठिकाणी श्रद्धांजलीपर भाषण करायचं आहे. कैलासवासी हरिभक्तपरायण लक्ष्मण धुळाजी तोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार, त्याचबरोबर ज्यांनी अशी सुश्राव्य कीर्तन सेवा दिली, आपल्याच गावचं भूषण
हरिभक्तपरायण रमेश महाराज तांबडे आणि सर्व टाळकरी वारकरी संप्रदायातील विविध भजनी मंडळ या सर्वांचं मी तोरे परिवाराच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो. महाराजांनी मग सांगितलं लक्ष्मणच्या बाबतीत डिग्रजच्या जे हनुमान भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाचा एक हार्मोनियम वादक आणि या तोरे परिवाराला एक वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला होता. खरं तर परमेश्वराने एखाद्या परिवारावर किती दुःख द्यावं यालाही अंत असतो. काही दिवसापूर्वीच धुळाजी बाबा यांचं निधन झालं. त्यानंतर घरातला कर्ता पुरुष हा लक्ष्मण त्याचंही अनाकलनीय निधन झालं. या निधनानं या तोरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तरी त्या दुःखातून कसं बसं सावरत हा परिवार वारकरी संप्रदायाची पांडुरंगाची सेवा करत हे दुःख जवळपास मागे टाकण्याच्या भूमिकेत असतो. त्या लखनला मी डिग्रज गावच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं भावपूर्णाची श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर डिग्रज भजनी मंडळाच्या वतीनं दाममामा खेमनर. कैलासवासी वैकुंठवासी आमच्या खेमनर कुटुंबियांचा भाचा लक्ष्मण धुळाजी तोरे यांना गेले 1 वर्षापूर्वी निधन झालं. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपल्या गावचे भूषण रमेश महाराज तांबडे यांनी उत्कृष्ट दर्जाची अशी सेवा दिली. लक्ष्मणच्या बाबतीत सांगायचं ठरलं आमच्या भजनी मंडळातला एक तारा हार्मोनियम वादक हा हरपलेला आहे. मी डिग्रज गावच्या विविध संस्थांच्या वतीने डिग्रज ग्रामस्थांच्या वतीने आमच्या भजनी मंडळाच्या वतीने या लक्ष्मणला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर डिग्रज गावचे सरपंच सकराम खेमनर. दुःखंकित अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, कैलासवासी लक्ष्मण धुळाजी तोरे यांचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण. त्या पुण्यस्मरणानिमित्ताने जमलेले नातेवाईक, गणुगोत आणि मित्रपरिवार या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण लक्ष्मण धुळाजी तोरे यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.